वळूयात पुढच्या बातमीकडे। जळगावकरांनी वर्षभरात 2134 टँकर दारू रिचवल्याचं उघड झालंय। त्यामुळे जळगावकरांचा हिशेब बाटलीत नव्हे तर थेट टँकरवरच येऊन ठेपल्याची चर्चा आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये तो एक्साईज ऑफिसने सगळीकडे धाडी वगैरे टाकून तो बंद केला। त्याच्यामुळे सेलमध्ये वाढ जाणवते। तसेच आता तरुण वर्ग हा जास्त या क्षेत्राकडे वळत आहे। वाईन बियर याच्याकडे वळत आहे। तरुण वर्गाने मर्यादित औषधासारखं बघितलं तर खूप चांगलं होईल। राज्य उत्पादन शुल्क विभागानं 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 600 जण बियरच्या प्रेमात आहेत। उत्पादन शुल्क सतर्कतेमुळे आणि दुरुपत विक्रेत्यांकडून म्हणजे ढाबे वगैरे काही आणि दुरुपत कारखाने वगैरे उत्पादन शुल्क सततची कारवाई करून हे उद्ध्वस्त करण्यात आली। त्यामुळे ग्राहकांचा विश्वास हा हॉटेल्स वगैरे बार वाईन शॉप्स याच्याकडे ग्राहकांचा विश्वास वाढला। परिणाम असा दिसला की आपल्याला ह्या वर्षाचा सेल हा खूप जास्त प्रमाणात दिसून आला। एकूणच काय तर सामान्यांचं बाटलीवरच भागतं, पण आम्हाला थेट टँकरच लागतात असाच अनोखा स्वॅग जळगावकरांचा पाहायला मिळतो। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।